आजच्या व्हिडिओमध्ये आपण तळलेले मोदक आणि सुगंधित उकडीचे मोदक पाहणार आहोत आणि तुम्ही ते पाहू शकता आपले दोन्ही मोदक किती एकदम परफेक्ट तयार झालेले आहेत। मोदकांना कळ्या कशा पाडल्या जातात, त्याचं स्टफिंग कसं तयार केलं जातं हे संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहे आणि रेसिपी एकदम सोपी आहे आणि संपूर्ण एकूण एक टिप्स सुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। नमस्कार मित्रांनो, मी आणि माझ्या तुम्हा सर्वांचा आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत। आजची रेसिपी आहे तळलेले मोदक आणि उकडीचे मोदक आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद। तर पाहूयात आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ नेमकं काय काय साहित्य ते। इथे मी हळदीची पानं घेतलेली आहेत। आता जर का तुम्हाला हळदीची पानं नाही मिळाली ना तर तुम्ही केळीची पानं सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर मी इथे ओल्या नारळाचा कीस घेतलेला आहे, साजूक तूप, केसर, बारीक काप केलेले काजू, बारीक काप केलेले बदाम, चारोली, तीळ, खसखस, साखर। त्यानंतर मी इथे नारळाचं दूध घेतलेलं आहे, चिमूटभर मीठ आणि मी इथे साखर घेतलेली आहे ना ते आपल्याला उकडमध्ये घालायचे आहे। त्यानंतर वेलची पूड घेतलेली आहे, इथे मी जायफळ घेतलेला आहे। त्यानंतर मी इथे भागीरथीचं सुगंधित मोदकाचं पीठ घेतलेलं आहे। आता सर्वात पहिल्यांदा आपण मोदकाचं सारण आहे ना ते तयार करून घेऊया। गॅस पेटवूया आणि गॅस आहे ना आपल्याला स्लो ठेवायचा आहे। अगोदर आपण तीळ आणि खसखस आहे ना ते भाजून घेऊया, पण दोन्ही एकत्र नाही घालायचं, वेगवेगळं भाजायचं आपल्याला। आता आपण ना परतून घेऊया। आपल्याला हे तीळ आहेत ना हलकेसे भाजून घ्यायचे आहेत। तर हे बघा आपले तीळ आहेत ना भाजून झालेले आहेत, तर यांना काढून घेऊया। त्यानंतर ही खसखस आहे ना ती सुद्धा भाजून घ्यायची आहे, परतून घेऊया। आणि ही सुद्धा ना आपल्याला हलकीशीच भाजून घ्यायची आहे, जास्त करपवायची नाही। खसखस सुद्धा आपली भाजून तयार झालेली आहे, हिला सुद्धा आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। त्यानंतर आपल्याला काजू, बदाम आणि चारोले आहे ना ती भाजून घ्यायचे आहेत, तर यामध्ये आपण तूप घालूया। काजू, बदाम आणि ही चारोले परतून घेऊया। आणि हे सुद्धा ना आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहेत, तांबूस वगैरे नाही करून घ्यायचे आहेत। भाजून झाल्याच्या नंतर ह्याला सुद्धा आपण काढून घेऊया। गॅस बंद करूया। चला आता आपण पुन्हा एकदा साजूक तूप घालूया आणि त्यानंतर आपल्याला तुपामध्ये ना नारळाचा चव आणि साखर आहे ना ती परतून घ्यायची आहे। तर चला आता आपण गॅस पेटवूया आणि गॅस आहे ना तो आपल्याला स्लोच ठेवायचा आहे। हा आपला नारळाचा चव आहे ना तो घालूया, साखर, चला आता तुपामध्ये ना साखर आणि नारळाचा चव आहे ना तो एकजीव करून घेऊया। आणि एकजीव झालं ना का आपण बाकीचं साहित्य सुद्धा घालूया। हा हे बघा आपलं नारळाचा चव आणि साखर आहे ना ते एकजीव झालेलं आहे। तर आता काय करूया, हे नारळाचं दूध आहे ना ते घालूया। हो जबरदस्त, क्या बात है। त्यानंतर हे तांदळाचं पीठ आहे ना ते घालूया। आणि तांदळाचं पीठ घातल्याने काय होते, हे मोदक आहेत ना ते एकदम माव्यासारखे लागतात। वेलची पूड, थोडंसं जायफळ किसून घेऊया। वा, घरामध्ये जर मावा वगैरे नसेल अवेलेबल तर ही ट्रिक आहे ना एकदम मस्त आहे तांदळाच्या पिठाची। परतून घेऊया। आणि जर का तुम्हाला साखरेऐवजी गूळ घालायचा असेल ना तो सुद्धा तुम्ही घालू शकता। आता हे सारण आपलं घट्ट झालं ना का आपण हे सुकामेवा आहे ना तो घालूया। आता बघा आपलं सारण आहे ना ते घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। तर आता काय करूया, यामध्ये ना सुकामेवा आहे ना तो सुद्धा घालूया।
तर चला आता आपण गॅस आहे ना तो बंद करून घेऊया आणि हे सारण आहे ना ते आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। चला आता आपलं हे सारण आहे ना ते तयार झालेलं आहे। त्यानंतर आहे ना आपल्याला उकड तयार करून घ्यायचे आहे। तर इथे मी भागीरथीचं सुगंधित मोदकाचं पीठ घेतलेलं आहे। ऑनलाईन बिग बास्केट वरून भागीरथी ब्रँडचं हे सुगंधित मोदकाचं पीठ मी ऑर्डर केलेलं आहे आणि या सुगंधित मोदकाच्या पीठामध्ये तुम्हाला काहीच ऍड ऑन करायची गरज नाही, सगळं काही याच्यामध्ये समाविष्ट आहे। फक्त भागीरथीचं सुगंधित मोदक पीठ घरी आणायचं आणि मोदक करायला सुरुवात करायची। आता आपण काय करूया, मोदकाची उकड तयार करून घेऊया। तर या भांड्यामध्ये ना आपण पाणी घालूया आणि आता ना पाण्यामध्ये आपण साखर घालूया आणि त्यानंतर चवीला मीठ घालायचं आहे, म्हणजे पारी सुद्धा चविष्ट लागते। आता हे दोन साहित्य घातल्याच्या नंतर आपल्याला या पाण्याला ना उकळी काढून घ्यायची आहे। साखर घातल्याने काय होते, एक प्रकारची ना मोदकाला चकाकी पण येते आणि तेज पण येते। क्या बात आहे। आपल्याला जास्तीची नाही, थोडीशी घालायची आहे। आता तुम्ही पाहू शकता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। तर यामध्ये काय करायचं, आपल्याला साजूक तूप घालायचं आहे, जास्तीचं नाही, 1 चम्मच। चला आता यामध्ये घालूया भागीरथी सुगंधित मोदकाचं पीठ। आता आपण काय करूया, हे असं घातलंच जाऊया। गॅस बारीक करायचा आपल्याला आणि पीठ घालत जायचं आहे, जेवढं लागेल ना तेवढं आपल्याला टाकून घ्यायचं आहे। म्हणजे हे बघा मी 1.5 कप टाकलेला आहे। चला आता ही उकड झालेली आहे। आता काय करूया, हा गॅस बंद करून घेऊया आणि यावरती आपण झाकण ठेवूया। 1-2 मिनिटं आपल्याला ठेवायचं आहे। आता ही उकड आहे ना ती आपल्याला मळून घ्यायची आहे। ती मळून कशी घ्यायची, आपण भाकरीला पीठ कसं मळतो तसंच मळायचं आहे। तर इथे मी किचनचा ओटा साफ करून घेतलेला आहे। आता यावरती आपण पीठ ओतून घेऊया आणि इथे मी साधा पाणी घेतलेलं आहे मळण्यासाठी। तर तुम्ही पाहू शकता हे पीठ आहे ना ते मी मळून घेतलेलं आहे आणि असं मऊसूत मळून घ्यायचं आहे। आणि बघा तुम्ही पाहू शकता गुठली कुठेही नाही। चला आता आपण ना काय करूया, पाऱ्या लाटायला सुरुवात करूया। तर एवढा आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे। हा बघा असा तयार करून घ्यायचा आहे। तर आता आपल्याला ना हा गोळा आहे ना तो लाटून घ्यायचा आहे। तर या पिठाला ना आपण बाजूला ठेवूया। आता लादीवरती ना थोडंसं आपण पाणी लावून घेऊया आणि यात थोडंसं आपण ना लाटण्याला सुद्धा पाणी लावून घेऊया। आता हे लाटण्याला पाणी लावले ना काही पारी सुद्धा ना लाटण्याला चिटकत नाही, तर असं लाटून घेऊया। आता आपण पुरी कशी लाटतो तशीच आपल्याला ही पारी सुद्धा लाटून घ्यायची आहे। आणि पारी आहे ना जास्त पातळ देखील नाही करायची, नाहीतर काय होईल, कळ्या ना चांगल्या नाही पडणार। ही बघा एवढी जाडी करायची आपल्याला पारी। आता यामध्ये ना आपण थोडंसं सारण भरूया। हे बघा असं सारण भरायचं आहे आपल्याला। आता आपण मोदकाला कळ्या कशा पाडायच्या ना ते सुद्धा आपण पाहून घेऊया। तर आपल्या हाताची 5 बोटं आहेत ना त्यातले आपल्याला 2 नाही घ्यायचे, 3च घ्यायचे आहेत। 3 बोटाचा वापर करायचा आहे आणि थोडंसं आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे। ही 3 बोटं आहेत ना थोडीशी बुडून घ्यायची आहेत, एकदम ओलसर पण नाही घ्यायची। आता कळ्या पाडताना हे मधलं बोट आहे ना म्हणजे अंगठ्याच्या बाजूचं ते आतमध्ये ठेवायचं आपल्याला आणि हे 2 बोटं आहेत ना ते बाहेर ठेवायचे आहेत, म्हणजे कसं अशी चिमटी येते बघा। तर ही चिमटी आहे ना ती आपल्याला अलगद अशी दाबून घ्यायची आहे, म्हणजे काय होईल, आपली पहिली कली आहे ना ती तयार होईल। तर ही बघा मी आता सोडून देते, दाबून घेतली, आता सोडून देते। तर ही बघा अशी कली आली पाहिजे। आता काय करायचं आहे, त्याच्या बाजूला आहे ना दुसरी कली आपण पाडून घेऊया। तर आपला हात सुकला ना तर आपण काय करायचं, थोडंसं आपल्याला हाताला पाणी घ्यायचं, सारखं सारखं पण घ्यायचं नाही। असा ना गोल गोल फिरवत जायचा, म्हणजे जशी कली होईल ना तसं त्याला फिरवत जायचं। हो, म्हणजे सर्व बाजूने एकसारख्या कळ्या येतील ना। हो।
ह्या बघा अशा व्यवस्थित ना सर्व बाजूने अशा कळ्या पडल्या पाहिजे, म्हणजे काय होईल, तुमचा मोदक आहे ना एकदम सुंदर दिसेल. क्या बात आहे, जबरदस्त. तर या कळ्या आहेत ना त्या आपल्याला काय करायचं आहे, ह्यांना जवळ करायचं आहे. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या वरती आलेल्या कळ्या आहेत ना त्या वरच्या टोकाला आपल्याला निमुळत्या करत जायचं आहे, म्हणजे आपल्या मोदकाला आहे ना छान आकार मिळेल. हा बघा आपला पहिला मोदक आहे ना तयार झालेला आहे. आता असेच आपण ना बाकीचे सुद्धा तयार करून घेऊया. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी हळदीची पानं घेतलेली आहेत. आता तुम्हाला नाही जर मिळाली ना तर तुम्ही केळीची पान सुद्धा घेऊ शकता. ती सुद्धा नाही मिळाली ना तर काय करायचं, या चालणीला आहे ना तेल किंवा तूप फिरून त्याच्यावर मोदक ठेवू शकता. हळदीचं पान घालताना ना आपल्याला पूर्ण होल बंद नाही करून घ्यायचे. हे बघा मी खुल्ले ठेवलेले आहेत, म्हणजे कसं खालची वाफ आहे ना ती वरती मोदकाला सुद्धा लागली पाहिजे. त्यानंतर मी इथे वाफेचं भांडं घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये ना मी पाणी सुद्धा घेतलेलं आहे. तर त्या अगोदर काय करायचं आहे, आपल्याला मोदकाला ना केसर लावून घ्यायचं आहे. आता केसर लावून झाल्याच्या नंतर हे मोदक आहेत ना ते चालणीमध्ये ठेवूया. तर आता मी इथे वाफेच्या भांड्यामध्ये ना पाणी गरम करून घेतलेलं आहे. तर आता आपण काय करूया, ही चालन आहे ना मोदकाची ती ठेवूया आणि गॅस आहे ना आपल्याला स्लो ठेवायचा आहे आणि 10 मिनिटाची आपल्याला वाफ काढून घ्यायचे. चला आता आपली 10 मिनिटं झालेली आहेत. चला आता आपण गॅस आहे ना बंद करून घेऊया आणि ही चालन आहे ना ते आपण काढून घेऊया. आता हे मोदक आहेत ना ते आपल्याला गरम असतानाच ताटलीमध्ये काढून घ्यायचे आहेत. आपल्या हाताला ना थोडंसं थंड पाणी घ्यायचा आणि मग असा मोदक उचलून घ्यायचा. थंड पाणी हाताला लावलं ना म्हणजे काय होईल, हाताला चटका नाही बसणार. हे बघा आपल्या नारळाच्या रशातले उकडीचे मोदक आहेत ना ते तयार झालेले आहेत. ओल्या नारळाचा कीस घेतलेला आहे, वेलची पूड आणि जायफळ, चारोली, साजूक तूप, खसखस, गूळ, मनुके आणि हे चवीनुसार मीठ. त्यानंतर मी इथे भागीरथीचं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला मोदकासाठी पीठ लागणार आहे ना ते मळून घ्यायचं आहे. तर त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, हे साजूक तूप आहे ना ते आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे, जास्तीचं नाही. चला आता आपलं तूप गरम झालेलं आहे, गॅस बंद करून घेऊया. परातीमध्ये पीठ घालूया आणि मळायला सुरुवात करूया.
मित्रांनो, तुम्हाला भागीरथीचं गव्हाचं पीठ हवं असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ब्लिंकिट, बिग बास्केट किंवा आपल्या जवळच्या डीमार्टमधून सुद्धा ह्याला घेऊ शकता. 1 किलोमध्ये हे गव्हाचं पीठ अवेलेबल आहे आणि ह्यांच्या 1 किलो पिठापासून 35 ते 40 चपात्या तयार होतात आणि जर तुम्ही फुलके तयार करत असेल तर 60 ते 65 फुलके यापासून तयार होतात. आणि हेच पीठ तुम्ही गणपतीमध्ये पुऱ्या किंवा तळणीचे मोदक करण्यासाठी सुद्धा वापरू शकता. गणपती फेस्टिवल आहे, नक्की ऑर्डर करून घ्या. आणि त्यासोबत भागीरथीचं सुगंधित मोदकाचं पीठ हवं असेल तर ते सुद्धा तुम्ही ब्लिंकिट, बिग बास्केट वरून ऑनलाईन ऑर्डर करू शकता किंवा जवळच्या डीमार्ट मधून सुद्धा ह्याला परचेस करू शकता. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे. यामध्ये थोडंसं मीठ घालूया आणि त्यानंतर यामध्ये गरम केलेलं तूप घालूया. आता हे सर्व साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. आता हे पीठ एकजीव झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे. आपण चपातीला मळतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं आहे. हे बघा, आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता यावरती ना आपण थोडासा तुपाचा हात फिरवून घेऊया आणि 15 मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया. आणि 15 मिनिटांनी हा गोला आहे ना तो मुरेल सुद्धा चांगला. याला आता झाकून ठेवूया. अशाच नवनवीन आणि घरगुती रेसिपींसाठी घरचा स्वाद हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपण मोदकाचं सारण सुद्धा तयार करून घेऊया. आणि गॅस आहे ना तो आपल्याला स्लोच ठेवायचा आहे. आता यामध्ये आपण साजूक तूप घालूया आणि चांगलं गरम करून घेऊया. आणि आता तूप गरम झाल्याच्या नंतर यामध्ये आपण घालूया नारळाचा चव, त्यानंतर गूळ. आणि तुम्ही पाहू शकता मी सफेदवाला गूळ नाही घेतलेला आहे, सेंद्रिय गूळ मिळतो ना तो घेतलेला आहे. खसखस, ही खसखस सुद्धा घालूया. चला आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता आपलं सर्व साहित्य एकजीव झालेलं आहे आणि छान परतून सुद्धा झालेलं आहे. आता त्यानंतर आपण यामध्ये मनुके घालूया, चारोली, वेलची पावडर आणि हे जायफळ आहे ना ते थोडंसं आपण किसून घालूया. पुन्हा आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. आता यामध्ये तुम्हाला बदाम, काजू, पिस्ता असं काही घालायचं असेल ना ते सुद्धा तुम्ही घालू शकता, पण मी साध्या पद्धतीने दाखवलेलं आहे त्यामुळे मी घातलेलं नाही. म्हणजे आयत्या वेळेला बघा बरंच साहित्य आपल्याकडे नसतं, तर त्याच्यामुळे असे साधे सोपे मोदक कधीही चांगले. आता बघा आपलं पूर्णपणे सारण तयार झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. आता एका बाजूला आपलं पीठ सुद्धा चांगलं मुरलेलं आहे. आता आपण पाऱ्या लाटायला सुरुवात करूया, पण त्या अगोदर ना थोडंसं मळून घ्यायचं आहे. थोडंसं साजूक तूप टाकते. चला आता मी 2च गोळे करून घेते. म्हणजे ही पोळी आहे ना ती एकदम आपल्याला चपातीसारखी लाटून घ्यायची आहे. आता आपल्याला पोळीला सुकं पीठ किंवा तेल असं काही लावायची गरज नाही. आपण साजूक तूप घातलेलं आहे त्यामुळे सहजपणे लाटून जाईल. आता ही बघा आपली पोळी लाटून झालेली आहे. आता काय करायचं आहे, मी एक डब्याचं झाकण घेतलेलं आहे, त्याच्या साहाय्याने आपल्याला कट करत जायचं आहे. म्हणजे आपले सर्व मोदक आहेत ना ते एकसारखे दिसतील. तर या बघा मी सर्व पाऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. आता मोदक करायला सुरुवात करूया. आता बघा अशी पारी घ्यायची आणि 1 चमचाभर आपल्याला सारण घालायचं आहे. असं सारखं करून घ्यायचं. कली कशी पाडायची तर ही बघा मी दाखवलेलीच आहे.
अशी चिमटीमध्ये धरायची आणि अशी पाडून घ्यायची आणि जवळ पाडायची, म्हणजे कसा मोदक आहे ना तो एकदम सुबक दिसेल. क्या बात आहे. आता या कळ्या पाडलेल्या आहेत ना त्या आपल्याला एकत्र करून घ्यायच्या आहेत. आणि या मोदकाला कसं पाणी लावायची काहीच गरज नाही. या बघा अशा कळ्या पडल्या पाहिजे आणि वरचं टोक आहे ना ते आपल्याला निमुळतं करत जायचं आहे. हा बघा आपला पहिला मोदक तयार झालेला आहे. आता असेच आपल्याला बाकीचे सुद्धा तयार करून घ्यायचे आहेत. तर हे बघा मी सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत. आता काय करूया, तेलामध्ये तळून घेऊया. आणि तळताना आपल्याला गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि तेल सुद्धा मी गरम करून घेतलेलं आहे. आता एक एक करून आपण मोदक सोडूया. आता आपण पलटून घेऊया. आता हे मोदक आहेत ना ते सोनेरी तांबूस रंगावर तळून घ्यायचे आहेत. चला आता आपले मोदक तयार झालेले आहेत. तर आता आपण काढून घेऊया. हो 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 हो, जबरदस्त. कसला एकदम भारी रंग आलेला आहे यावरती तुम्ही पाहू शकता. हे बघा आपले तळणीचे मोदक तयार झालेले आहेत. आणि हे मोदक आहेत ना ते 4-5 दिवस आरामात टिकतात. पाहिलीत किती साधी सोपी रेसिपी आहे ना या मोदकाची. आता तुम्ही सुद्धा येत्या गणपती उत्सवामध्ये हे मोदक नक्की तयार करून पहा. आणि तयार केल्याच्या नंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका. पण त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं, शेअर करायचं. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. कारण अशाच मस्त की साध्या सोप्या घरगुती रेसिपीज खास तुमच्यासाठी या चॅनलवरती येत असतात. मित्रांनो, हाच व्हिडिओ जर तुम्ही आपल्या फेसबुकवरती पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करायला सुद्धा विसरू नका. इंस्टाग्राम IGT वरती पाहत असाल तर आमचं इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करायला सुद्धा विसरू नका. चला असेच एक साधी सोपी तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.